नमस्कार, मी वैशाली। राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने आणि गारपिटीने थैमान घातले आहे। आज 22 एप्रिल सकाळचे 9:15 वाजले आहेत। पुढील 3 दिवस म्हणजे 23 ते 25 एप्रिल दरम्यान राज्यात हवामान कसे राहील आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा आहे याची सविस्तर माहिती घेऊन मी आले आहे। काल सोलापूर, धाराशिव, सांगली आणि कोल्हापूरच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली, तर काही ठिकाणी गारपीटही झाली। आज सकाळीही कोकणातील काही भागांत आणि सोलापूर, धाराशिवमध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत। ही परिस्थिती का निर्माण झाली आहे? तर सध्या केरळपासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। त्याचबरोबर उत्तरेकडील थंड वारे आणि दक्षिणेकडील बाष्पयुक्त वारे यांचा संगम होत असल्याने राज्यात अस्थिर हवामान निर्माण झाले आहे। आता पाहूया हवामान विभागाने पुढील 3 दिवसांसाठी काय अंदाज दिला आहे। उद्याचा अंदाज 23 एप्रिल। उद्या म्हणजेच गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि घाटमाथ्यावर गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आणि पूर्वेकडील भागांत तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे। उर्वरित मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे। 24 एप्रिलचा अंदाज। शुक्रवारी 24 एप्रिल रोजी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। या दिवशी अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे। तर दुसरीकडे मुंबई आणि ठाणे वगळता उर्वरित कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूरमध्येही पावसाची शक्यता आहे। 25 एप्रिलचा अंदाज। शनिवारी 25 एप्रिल रोजी विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम राहील। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे। यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे। एकंदरीत पुढील 3 दिवस राज्यात हवामान पूर्णपणे अस्थिर राहणार आहे। एकाच वेळी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाट तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि फळबागांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। याबद्दलचे पुढील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।